पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या कार चालकानं दोघांचा बळी घेतला। या प्रकरणी अल्पवयीन कार चालकाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली। महत्त्वाची बाब म्हणजे कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कार विना नोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली। दरम्यान या प्रकरणी आता सरकारची एंट्री झाली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधला। राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली। जीएम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली। विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभुज डोळस आहे, तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाल देखील त्याला अटक करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणात कोझीबारचा मालक प्रल्हाद भुतडा यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान अग्रवाल अत्यंत साध्या हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे या कोणाकडेही मोबाईल नव्हता। दरम्यान विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। ब्रह्मा कॉर्प या कंपनीचा डोलारा विशाल अग्रवाल सध्या सांभाळतात। 50 वर्षांचे विशाल अग्रवाल हे ब्रह्मा उद्योग समूहात महत्त्वाच्या पदावर आहेत। ब्रह्मा कॉर्पचे विशाल अग्रवाल अध्यक्ष आहेत। विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे। विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता 6,01,20,000 इतकी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।